नमस्कार मंडळी. सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. लवकर माझी कामं वगैरे आटपून घेतली आणि सगळ्यात अगोदर चहा ठेवला होता. आणि आज मला भोगीची भाजी बनवायची होती. रात्रीच भाज्या सगळ्या मी निवडून ठेवल्या होत्या आणि एवढं साहित्य मी घेतलं होतं. तुम्ही काय काय घेता ते मला नक्की सांगा. ह्याच्यामध्ये मी पालक, आमटीची भाजी, वाटाण्याच्या शेंगा, गाजर, हरभऱ्याचे ढाळे, वटाणे आणि घेवड्याच्या शेंगा हे सगळं मी घेतलं होतं. हे स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि बारीक कट करून कुकरमध्ये शिजायला टाकलं. आणि शिजताना याच्यामध्ये थोडेसे तीळसुद्धा घातले होते आणि हरभऱ्याची डाळ घातली होती. आणि इकडं तोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपल्या चहाला पण उकळी आली होती. नंतर मग कुकरचं टोपण वगैरे लावून घेतलं. आणि आज शौर्य पण घरी नव्हता, शौर्य अकॅडमीला गेला होता. आणि आज आहोंना जरा लवकरच ड्युटी होती, त्यामुळे माझा आज स्वयंपाक लवकर चालू होता. आणि देवपूजा वगैरे माझी मागच राहिली होती. ह्या अगोदर मी स्वयंपाकच बनवून घेतला आणि नंतर मग म्हणलं देवपूजा करून घ्यावी. तोपर्यंत इकडं चहा मस्तपैकी शिजला होता, त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि थोडंसं अद्रक टाकलं होतं, त्यामुळं आज जरा थोडासा एक्स्ट्रा उशीरपर्यंत शिजवत ठेवला होता. आणि नंतर मग दोघांनी मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत आहोंचं सगळं आटपून झालं होतं. चहा घेतला, थोडा पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. पोह्याचं काय शूट घेतलंच नाही. दोघांनी पोह्याचा नाश्ता केला. तोपर्यंत शौर्यसुद्धा आला होता. शौर्याने आंघोळ आटपून घेतली आणि नंतर मग बाजरीच्या मस्तपैकी भाकरी करून घेतल्या. कालच मी बाजरी आणली होती. एवढ्या मनावसारख्या कडक झाल्या नव्हत्या, पण कडक करण्याचा प्रयत्न केला होता मी. आणि नंतर मग इकडं भाकरी झाल्यानंतर मग शेवटची माझी भाकरी राहिली होती. तोपर्यंत दोघांना टिफिन भरून दिले आणि दोघे गेले. मग ज्या राहिलेल्या भाकरी होत्या त्या मी नंतर बनवून घेतल्या. आणि अशा मस्तपैकी मी गरगट्टा बनवला होता. गरगट्टा हा दोघांनी खाऊन आणि टिफिनला नेऊन एवढा शिल्लक राहिला होता. आणि नंतर मग दारात सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. आज सिंपलच रांगोळी काढली होती, जास्त काय एक्स्ट्रा काढलंच नाही. आणि रांगोळी काढली आणि म्हटलं आता देवपूजा करून घेऊ. देवपूजा करून घेतली, आरती वगैरे करून घेतली. आणि आरती झाल्यानंतर मग मला आज तिळगुळ बनवण्यासाठी मग तिळगुळ आणि शेंगदाणे हे सगळं मला भाजून घ्यायचं होतं. आणि हे दोघांना अगोदर पाठवलं आणि नंतर मग बाकीचं मी सगळं करून घेतलं. तोपर्यंत उशीर नंतर मग थोडेसे तीळ भाजून घेतले आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले. आणि सोबत मग सगळं मी ठेवलं होतं. भांडं जरा माझं ओलं होतं, म्हणून म्हणलं आता थोडंसं थंड झाल्यानंतर भाजून घ्यावं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.